नमस्कार. शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे, पण सुरुवात कुठून करायची हेच कळत नाहीये. जर शेअर बाजार एक मोठं कोडं वाटत असेल, तर मग हा आढावा खास आपल्यासाठीच आहे. चला, या कल्पनेच्या जगातून बाहेर पडून पहिलं खरं पाऊल टाकूया. अरे परवाच माझ्या एका नातेवाईकाचा फोन आला. म्हणाला मला शेअर बाजारात पैसे लावायचेत. मी म्हटलं ठीक आहे, पण का? तर त्याचं उत्तर काय की शेअर बाजार म्हणजे एका रात्रीत करोडपती व्हायचा मार्ग आहे. हीच तर ती गोष्ट आहे नाही का, जी सगळ्यांना खेचून आणते. पण खरंच असं होतं का? चला तर मग याच मुद्द्यावर बोलूया. ही जी झटपट श्रीमंत होण्याची कल्पना आहे ना, सोशल मीडियावर तर काय नुसते प्रॉफिटचे स्क्रीनशॉट्स दिसतात. आपल्या अपेक्षा एकदम आकाशाला भिडतात. पण ह्या चकचकाटामागे खरं काय आहे? चला बघूया. हे बघा, असं काहीतरी ऐकलंय किंवा पाहिलंय ना, एकदम असे 40-50 लाखांचे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट डोळ्यासमोर येतात आणि आपल्याला वाटतं वाह, आपल्याला पण हेच करायचंय. हे आकर्षण खूप जबरदस्त असतं. पण थांबा, हे अर्धसत्य आहे. हे बघा, आपल्याला काय दिसतं? फक्त तो 50 लाखांचा नफा. पण जे दिसत नाही त्याचं काय? म्हणजे अरे पण हे 50 लाख कमवण्यासाठी भांडवल किती लावलं होतं? 1 करोड, 2 करोड. याला वेळ किती लागला? 1 दिवस की 1 वर्ष? आणि महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती रोजच एवढे पैसे कमवते का? हे प्रश्न विचारल्याशिवाय तो नफा म्हणजे फक्त एक आकडा आहे, एक मृगजळ आहे. बरं, मग जर झटपट श्रीमंत होण्यासाठी नाही, तर मग शेअर बाजारात यायचंच का? गुंतवणूक करण्याचं खरं कारण काय आहे? ते कारण म्हणजे एका अदृश्य शत्रूवर मात करणं. एक असा शत्रू जो आपल्या मेहनतीच्या पैशांना आतून पोखरतोय. आणि या शत्रूचं नाव आहे महागाई, इन्फ्लेशन. म्हणजे काय? सोपं आहे. आजच्या 100 रुपयांची किंमत पुढच्या वर्षी 100 रुपये राहणार नाही, ती कमी होईल. विचार करा, फळं, पेट्रोल, मोबाईल सगळ्यांचे भाव कसे वाढतायत? 5 वर्षापूर्वी 1000 रुपयात जे येत होतं ते आज येतं का? नाही. म्हणजेच फक्त बँकेत पैसे ठेवून ते वाढत नाहीत, उलट त्यांची किंमत कमी होते. हे बघा, हा चार्ट सगळं काही सांगतोय. समजा 5 वर्षापूर्वी आपल्याकडे 1000 रुपये होते. आज त्यांची खरी किंमत फक्त 750 रुपये उरली आहे. आणि पुढच्या 5 वर्षात ती फक्त 560 रुपये होईल. म्हणजे आपले पैसे तिथेच आहेत, पण त्यांची ताकद कमी होतीये. म्हणून पैसा फक्त वाचवून नाही, तर तो वाढूनच या महागाईला हरवता येतं. मग उपाय काय? उपाय आहे मालमत्ता, म्हणजेच ॲसेट. आपल्याला आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवावे लागतील जिथे ते महागाईपेक्षा जास्त वेगाने वाढतील. आणि शेअर्स ही अशीच एक मालमत्ता आहे. का? कारण जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतो, तेव्हा आपण त्या कंपनीच्या व्यवसायात एक छोटासा हिस्सा खरेदी करत असतो, तिच्या वाढीमध्ये भागीदार होत असतो. ठीक आहे, मग आता गुंतवणूक का करायची हे तर कळलं, पण मग कशी करायची? पहिलं पाऊल नेमकं काय घ्यायचं? चला आता या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. एकदम साधी गोष्ट आहे. पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला शिकता येत नाही. कितीही पुस्तकं वाचा, व्हिडिओ बघा, जोपर्यंत पाण्यात पाय टाकत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. गुंतवणुकीचं पण अगदी तसंच आहे. खरी शिकवण तेव्हाच सुरू होते जेव्हा आपण पहिलं पाऊल टाकतो. तर मग सुरुवात कशी करायची? अगदी सोपं आहे. स्टेप 1, एक डीमॅट अकाउंट उघडा. हे शेअर खरेदी विक्रीचं आपलं ऑनलाईन खातं आहे. स्टेप 2, कोणत्या कंपनीत पैसे लावायचे? जास्त विचार करू नका. आपल्या आजूबाजूला बघा. आपण टाटाची उत्पादनं वापरतो, रिलायन्सचं नेटवर्क वापरतो. अशा ओळखीच्या कंपन्यांपासून सुरुवात करा. स्टेप 3, अगदी थोडी रक्कम गुंतवा. 1000-2000. उद्देश श्रीमंत होण्याचा नाही, सुरुवात करण्याचा आहे. आणि स्टेप 4, शिकायला लागा. विश्वास ठेवा, एकदा स्वतःचे पैसे गुंतवले ना, की बाजारात काय चाललंय हे शिकण्याची प्रेरणा आपोआप येते. आता इथे एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. बाजारात 2 प्रकारचे खेळ आहेत. एक आहे गुंतवणूक आणि दुसरा आहे ट्रेडिंग. आणि हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. हा फरक सुरुवातीलाच समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, गुंतवणूक म्हणजे लांब पल्ल्याची शर्यत. आपलं ध्येय असतं अनेक वर्षांमध्ये संपत्ती वाढवणं. आपण एक चांगल्या व्यवसायात मालकी खरेदी करतो आणि संयम ठेवतो. या उलट ट्रेडिंग म्हणजे स्प्रिंट आहे. काही दिवसांत किंवा महिन्यात नफा मिळवणं हे ध्येय असतं. इथे आपण व्यवसायात नाही, तर शेअरच्या किमतीतील बदलावर पैसे लावतो. यासाठी कौशल्य, वेग आणि शिस्त लागते. आणि एक गोष्ट, ट्रेडिंग हे एक प्रॉपर स्किल आहे. जसं डॉक्टर किंवा इंजिनियर बनायला 4-5 वर्ष लागतात, तसंच एक चांगला ट्रेडर बनायला कमीत कमी 1 ते 2 वर्षांचा सराव आणि अभ्यास लागतो. हे काही एका रात्रीत जमत नाही. म्हणूनच सल्ला काय आहे? नेहमी गुंतवणुकीपासून सुरुवात करा. आधी बाजाराला समजून घ्या. आणि मग काही काळानंतर जर ट्रेडिंग करायचंच असेल तर अगदी थोड्या पैशांनी करून बघा. सुरुवातीला तोटा झालाच तर त्याला शिकण्याची फी समजा, कारण त्यातूनच आपण शिकणार आहोत. बरं,
तर आपण काय करायचं, का करायचं आणि कसं करायचं हे पाहिलं. पण या सगळ्याच्या वर एक गोष्ट आहे, आणि ती म्हणजे आपली मानसिकता. शेअर बाजारात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी हीच आपली सगळ्यात मोठी ॲसेट आहे. हे वाक्य बघा आणि अगदी लक्षात ठेवा. शेअर बाजार हा संयमाचा खेळ आहे. जर संयम नसेल तर शेअर बाजाराकडे पाहू नका. हे लॉटरीचं तिकीट नाहीये. इथे एका रात्रीत काहीही घडत नाही. गुंतवणूक करा किंवा ट्रेडिंग, पेशन्स म्हणजेच संयम हाच यशाचा मूळ मंत्र आहे. ज्याच्याकडे संयम नाही त्याच्यासाठी हा खेळ नाहीच. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय? हा आहे आपला रोडमॅप. 1. ध्येय स्पष्ट ठेवा. आपल्याला महाबाईला हरवायचं आहे. 2. पहिलं पाऊल उचला. डीमॅट अकाउंट उघडून थोडी गुंतवणूक करा. 3. रोज थोडं का होईना पण सतत शिका. 4. गुंतवणुकीने सुरुवात करा, ट्रेडिंगची घाई नको. आणि 5. सगळ्यात महत्त्वाचं, संयम ठेवा. यशासाठी वेळ लागतोच. आणि शेवटी एकच प्रश्न विचारायला हवा. शेअर बाजार हा 2020 सामना नाही, ही एक टेस्ट मॅच आहे, एक मॅरेथॉन आहे. तर मग आपण हा लांब पल्ल्याचा खेळ खेळायला तयार आहोत का? कारण यशस्वी तेच होतात जे टिकून राहतात.